मुंबई लगत असलेल्या नालासोपाऱ्यामध्ये सध्या सर्वसामान्यांचा आक्रोश सुरू आहे। हा आक्रोश का सुरू आहे तर त्यांच्या हक्काचं छप्पर हे तोडलं जातंय। नालासोपाऱ्यात आज पुन्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे। अनेक नागरिकांची घरं ही जमीनदोस्त केली जात आहेत। रस्त्यावर राहण्याची वेळ या नागरिकांवर येते। नालासोपाऱ्यात आतापर्यंत 41 जणांची घरं ही जमीनदोस्त झाली आहेत। 2 दिवसांपूर्वी कारवाई झालेली होती। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आलेले आहेत। अन्नधान्यासाठी देखील पैसे नसल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विपुल, खरं तर ही दृश्य सुद्धा आम्ही पाहू शकतोय। नागरिकांना आपले अश्रू अनावर होत आहेत। हक्काचं घर, इतकी वर्ष ज्या घरात राहत आले ते घर आता जमीनदोस्त होणार आहे। नक्कीच विक्रांत, आज कारवाईला सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि या कारवाईसाठी मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील 500 पेक्षा अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे। तसंच महापालिकेचे कर्मचारी असतील व महावितरणची लोक असतील हे या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आणि या पहिली जी इमारत आहे ती ऋतुजा पॅलेस नावाची इमारत आहे आणि या इमारतीवर आज पहिली कारवाई होणार आहे आणि कारवाईसाठी संपूर्ण प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण पाहू शकता सध्या हीच ती इमारत आहे आणि या इमारतीवरती आज कारवाई करण्यात येणार आहे। मात्र आता सकाळी महापालिकेचे अधिकारी आणि महावितरणच्या मदतीनं या इमारतीची लाईट आणि पाणी हे लाईन कट करण्यात आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात या इमारतीवरती कारवाईसाठी आता सुरुवात होणार आहे। तसंच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कारवाईसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे। मात्र या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत ते काही नागरिकांनी आपली घरं भीतीपोटी खाली केलेली आहेत, तर काही नागरिक अजून घरामध्ये राहिलेले आहेत। आमचं हक्काचं घर आम्हाला मिळालं पाहिजे असं देखील या नागरिकांकडून मागणी केली जात आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद विपुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।